लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क, जनसामान्यांचा बुलंद आवाज। खटाव तालुक्यात नागपंचमी मोठ्या उत्साहात साजरी। तर पहिला श्रावणी सोमवार असल्याने तेथील श्री काशी विश्वेश्वर मंदिरात भाविकांची मोठी गर्दी। महिलांचा अजून एक आवडता सण म्हणजे नागपंचमी सण समजला जातो, पण सद्यस्थितीत नवीन पिढीतील महिलांमध्ये या सणाबद्दल कमी उत्सुकता जाणवते। मात्र जुन्या पिढीतील महिला हा नागपंचमीचा सण अतिशय उत्साहाने साजरा करत असतात। यामध्ये आषाढ अमावस्यापासून पंचमीपर्यंत खेडेगावातील चौकात अथवा देवाच्या मंदिरांपुढे झिम्मा, फुगडी, उखाणे, गाणी आदी खेळ कार्यक्रम होत असतात। सकाळपासूनच वारुळामध्ये नागदेवतेची पूजा केली जाते। दुधाचा व पुरणपोळीचा नैवेद्य व ठिकठिकाणी दाखवला जातो। लाह्या, बतासे, फुटाणे, शेंगदाणे प्रसाद म्हणून वाटले जातात। आजच्या नवीन पिढीला आपले वर्षाचे सण, उत्सव यांची ओळख व परिपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे। आपली संस्कृती जर जपायची असेल तर ही माहिती असणे आवश्यक आहे। दरम्यान आज येथील श्री काशी विश्वेश्वर महादेव मंदिरामध्ये पहिला श्रावणी सोमवार आणि नागपंचमी असा दुग्ध शर्करा योग आल्याने अनेक भाविकांनी शिवलिंगाचं दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली। तर येथील सिद्धिविनायक मंदिरामध्ये नागोबा देवाचेही अनेक भाविकांनी दर्शन घेतलं। या परिसरात लहान मुलांच्या खेळण्याची दुकाने, महिलांसाठी सौंदर्य साधनांची दुकानं थाटण्यात आल्याने एकंदरीत छोट्या यात्रेचं स्वरूप मंदिरात शेजारी आले। बत्तीसशिराळा हे गाव सांगली जिल्ह्यामध्ये आहे। तर बत्तीसशिराळ्यामध्ये गोरक्षनाथांची आणि श्री अंबाबाई मातेचं मंदिर आहे। गोरक्षनाथांनी एक म्हणजे महाजनांची एक बाई होती, तर ती बाई म्हणजे घरी नागाची पूजा म्हणजे चित्र काढत होती भिंतीवर। तर गोरक्षनाथ आणि भिक्षा मागायला, तर ते वेळ झाला ना खूप। ते म्हणले तू एवढा वेळ का केलास आज भिक्षा मागायला? तर ते म्हणले अहो आज नागपंचमी, मी चित्र काढत होते म्हणले भिंतीवर। तर ते म्हणले त्यांनी म्हणजे त्यांना राग आल्यासारखा झाला थोडा सांगायचं म्हणते। त्यांनी काय केलं, झोळीतला नाग त्यांनी खाली केला आणि म्हटले की या आजपासून या नागाची, जिवंत नागाची पूजा करायची। मग तेव्हापासून बत्तीसशिराळ्यामध्ये जिवंत नागाची म्हणजे प्रथा चालू झाली। तो महाजनांचा वाडा त्यांना खूप मान आहे। आज त्याची पालखी वगैरे निघते, त्यांच्या वाड्यातली पालखी म्हणजे बाहेर पडल्याशिवाय ते यात्रा सुरू होत नाही। लोकराष्ट्र न्यूज, एक विचार समाज विकासाचा, वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा, बातम्यांबरोबरच शेती, उद्योग, शिक्षण, साहित्य, कला, मनोरंजन आणि बरंच काही। जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं, तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, शेअर करायला विसरू नका।